पण हे सगळं छान आहे तुमची भेट वगैरे. मला सांगा की पहिली चीड कोणाला आली होती की काय हे तुझं असं वागणं? वल्लरीलाच मला वाटतंय, कारण की आम्ही एकत्र राहायला लागलो तेव्हा तिला कळलं, तेव्हा तिला कळलं. त्याच्या आधीपर्यंत तिला एवढी idea नाही नव्हती. तुझं साबुदाणे पडले काय काय किस्सा आहे मला ऐकायचा आहे. तिचा सोमवारचा उपास असतो. हा. आणि तेव्हा तरी पण नवीन नवीनच मैत्री होती. तर कसं होतं की इथे आमचं सेट, इथे आलापिनीचं घर, इथे माझं घर. बरोबर. तेव्हा मी ठाण्यातच, पण ती तिची वेगवेगळ्या, आणि आम्ही मी वेगळी राहायचे. तर मग मी तिला रोज पिकअप करून सेटवर जायचे, म्हणजे रोज आम्ही एकत्रच सेटवर जायचो. खूप आधीपासून ती म्हणाली, हो तू इथेच राहतेस का, मग मी तुला पिक करू शकते. नाही तर तू कशी येणार, म्हणलं मी एकटं चालत नाही तर रिक्षाने. नाही नाही माझ्या वाटेतच आहे, मी तुला पिक करते, तू फक्त इकडे येत जा, मी तुला इकडे पिक करते. म्हणलं ओके. मी फिगर. आणि तेव्हा मी आले आणि आलापिनीला भयंकर सोस आहे, छोट्या बॅग्स, बास्केट, छोट, म्हणजे एक मोठी बॅग नाही, 4 लहान लहान बॅगा. त्याच्या 4 बॅगा घेऊन आली तिचा उपास वगैरे, बास्केट होतं मंडेचं आणि छोटंसं. एवढंसं बास्केट. तर आम्ही सामान मागच्या सीटवर आणि दोघी ऑब्व्हियसली पुढे गाडीत, असंच कायम बसायचं. माझी बॅग मागे होती, ती आली, तिचं सामान मागे ठेवलं आणि तिचं बास्केट, जे खरं तर कधी पडू शकत होतं असं ते डगमगतच होतं, ते तिने मध्ये ठेवला मागच्या सीटच्या. मी काहीच म्हटलं नाही, ती बसली. आम्ही पोचलो आणि काहीतरी ब्रेक, स्पीड ब्रेकर असा आला आणि मी ताकात साबुदाणे असं काहीतरी, तो एक ते पदार्थ ताकातला साबुदाणा नावाचा एक प्रकार असतो जो उपासाला खाता. जो मला कधी कधी कुठे गिळगिळीत वाटतं तो मला तरी. तर माझ्या अख्ख्या गाडीत सांडलं ते. तिथे असं लिक्विड म्हणजे सेमी हा. ताकात तो साबुदाणा कसा असेल हो. तसा प्रॉपर मी त्या अशा एका डब्यात, सिलेंड्रिकल डब्यात असा आणला. तो अख्खा मागची सांडला. अख्खी सीट आणि सीट खालचं खाली. कार्पेट, आणि खूप पाऊस होता ना तेव्हा. पाऊस. पोचलो आणि मला खरं इतका राग आला होता तिचा की कसं झालं, पण हिला कसं ओरडू मी, कारण तेव्हा तरी नवीनच आहे. काही म्हटलं ठीक आहे आपण हे साफ करूया. खूप पाऊस, ते छत्रीत मी जिंकली, दार आम्ही ते हे करून काढतोय, एक एक काढतोय, माझे स्पॉट्स आता आले हे करायला. त्याच्यानंतर कितीतरी दिवस मला ते साबुदाणे माझ्या गाडीत कुठे कुठे मिळत प्लीज आलं. ताकाचा वास भयंकर. तेव्हा पहिल्यांदा वल्लरीला चिड. पण ते मी दाखवली नाही, मी सांगते की ठीक आहे ठीक आहे, कंट्रोल केलं असतं सगळं. पण त्याच्यानंतर कदाचित मलाच आली असेल चिड की वल्लरीची, जर तू इथे बसलीयस, तू वल्लरी आहेस, मी आलापिनी, तू माझ्याकडे बघतीयस आणि मी तुझ्याशी काहीतरी बोलते, मग मला कळतंय की तू माझं काही ऐकत नाहीयेस. तुझ्या डोक्यात काहीतरी वेगळेच टँजंट विचार चाललेत आणि मी बोलतीये ते एकही शब्द तुझ्या कानावर पडत नाही. मला असं होतं की प्रत्येक गोष्ट कशी 2 वेळेला सांगायला लागतीये, असं त्यामुळे मला ही चीड आली असेल. मला प्लीज आता करू नको. असं नाही, कामाच्या वेळेला नाही, असं रॅन्डम काहीतरी बोलते, मी बोलते तू तुझ्या आणि मध्ये ती अशी गेलीस. बघत असते, काही झालं होतं की किती आणि तिकडेही बघत नसते ती, हा फक्त नाही ती माझ्याचकडे बघत असते, पण आपल्या तिच्या डोळ्यात कळतं की ही नाही, हिचं लक्ष नाही आपल्याकडे. कुठल्या झोन मध्ये जातेस एवढी? नाही, माझं काही विचारू शकतो, म्हणजे सेटवर असू तर पुढचा सीन काय आहे, किंवा घरी मी कढी लावलीये का दाराला, किंवा उद्या मी आता नाश्त्याला काय करणार आहे, किंवा आईचं असं काहीही असू शकतं, काहीही किंवा डोक्यात एखादं गाणं गाणं गुणगुणत असू शकते, काहीही डोक्यात असू शकते. वाव. तिला सांगितलं की वल्लरी आत्ता काय तुझ्या डोक्यात चाललंय तर बोलून दाखव, ते काहीही असू शकते. आणि काय आहे मी तुझ्या डोक्यात आता? आता काहीच नाहीये. आता गप्पा आहे. आता गप्पा आहे. पण तंद्री पण नाही मी म्हणणार, पण ते हो, झोन आउट होते. ती मला व्हीओ म्हणते, व्हीओ म्हणजे व्हॉइस ओव्हर. सो हा. सिरियल मध्ये व्हीओ म्हणजे मनातली जी वाक्य असतात, जी फक्त आपण बोलतो आणि मागणे एक व्हॉइस ओव्हर येतो ना मनातल्या वाक्यांसाठी, त्याला म्हणतात व्हीओ. तर आलापिनी मला व्हीओ म्हणते, वल्लरी तुझं काय व्हीओ सुरू आहे? कधी कधी जर ती अशा झोन मध्ये गेली की विओ असं करूनच तिला त्यातनं बाहेर आणायचं. या बाबतीत माझी अगदी चिडचिड चिडचिड होते.